नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. वक्तव्य व्हावी. दोन्ही परमेश्वर नारायण चला मिळालेलं आहे. या सर्व स्पर्धकांना विनंती मी करणार आहे, पुस्तकाचे कपाट याचं घर बिलकुल योग्य मार्गाने या ठिकाणी महाराष्ट्राच्या मनपटलावर उभं करा. आणि म्हणून आपल्याला विनंती करतोय, आपल्या संसाराची वेगवेगळी कामं करून आपल्या परिस्थितीवर मात करून घरची सर्व साडी चोळी आणि पुरस्कार ट्रॉफी या पद्धतीचा हा पुरस्कार आहे. ज्या महिलांचं विशेष कार्य आहे त्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर दुसरा पुरस्कार आहे, पहिली मुलगी त्यांनी सिपाना तांबोळे MBBS आणि DGO करून करावे याचा आदर्श नमुना म्हणून आपल्या समोर आम्ही हे ठेवत आहोत. तेव्हा कमिटीने या तिन्ही मातेची निवड केलेली आहे. त्यांचा रांगड्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांचा हा इतिहास जागा करण्यासाठी अनेक शाहिरांनी आपला साथ सोडवला आणि या महाराष्ट्राची माती पावन पवित्र केली. खरं तर अनेक पिढ्या या मातीमध्ये शाहिरांनी डफावर ताप मारून आपला संबंध महाराष्ट्र जागवला. संतांचा विचार, महापुरुषांचा विचार आणि छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे बाळाजिजाऊ या महापुरुषांचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी ज्या शाहिरांनी या ठिकाणी प्रयत्न केले, त्या सर्व प्रयत्नाची आस या ठिकाणी आज आपल्याला या शाहिरीमधून बघायला मिळणार आहे. खरं हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय ना, आपल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माऊली रूपात. आणि मी सांगते की सुशोभीकरणासाठी आपल्याला जितकंही करता येईल तुम्ही फक्त मागा, साहेब द्यायला तयार आहे है ना. आणि इतक्या मोठ्या शिवरायांच्या सुशोभीकरणासाठी तर आमचं म्हणजे मी तर शिवरायांची भक्त आहे ना, कारण आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. आणि सगळी जी व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना मी अभिनंदन करतो, कारण आपण सगळेजण या राणी सावरगावच्या भूमीमध्ये एवढ्या मोठ्या भव्य दिव्य अनावरण सोहळ्याला निमंत्रण करून आलो हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना अभिवादन करून समोर बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना, माझ्या वडीलधाऱ्या माणसांना, माझ्या मित्रांना, सर्वांना, छोट्या मुलांना अभिवादन करतो. आणि मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. दादा, मला बोलायला फार कमी येतं, कारण मी महाराष्ट्रभर काम 15 वर्षापासून करतोय, परंतु मी जेव्हा जे जे बोललो ते करून दाखवलेलं आहे. कालच आपण सर्वजणांनी पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. मी 1.5 महिन्यापूर्वी एक घोषणा केली होती की छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रात आपण 101 शिवस्मारक उभा करणार आहोत. तर काल 17 फेब्रुवारीला रात्रीमधून आपण 76 शिवस्मारक उभा केलेले आहेत एका रात्रीमध्ये. आणि जे राहिलेले स्मारक आहेत त्या सकाळपासून जवळपास सगळे झाले. फक्त हट्टा या वसमत तालुक्यातील हट्टा या गावातलं एक स्मारक बाकी आहे. ते पण आज हा कार्यक्रम उरकून मी जाऊन स्वतः बसणार आहे. तिथं पोलीस प्रशासनाने थोडा त्रास दिला होता. त्यांना पण मी कालही सांगितलं की बाबांनो, हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवरायांचा आहे आणि छत्रपती शिवरायांना किंवा कुठल्याही महापुरुषाला बसायला आम्हाला परमिशन याच्यामुळे नाही लागत. त्यांनी आमचा हा विषय समजून घेतला पाहिजे. परमिशन आम्ही तिथं नक्की घेऊ जिथं कुठं आमच्या समाजामध्ये वाद आहे आणि त्या वादग्रस्त जागेला आम्ही बसवतोय तिथं तुम्ही आम्हाला आवर्जून अडवा. परंतु ज्या
राणी सावरगाव सारख्या गावामध्ये 18 पगड जातीला 12 ते बलुतेदारांना आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला घेऊन चालणारे हे गाव आहे. या गावाला परवानगीची कुठल्याही स्मारकासाठी गरज नसायला पाहिजे, कारण आम्ही सगळे गुन्हा गोविंदाने राहतोय. आणि या महापुरुषांना जसे छत्रपती शिवराय असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, जिजाऊ साहेब असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अशा सर्व महापुरुषांना आपण जेव्हा डोळ्यासमोर बघतो त्याचा एक आदर्श घेता येतोय. आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे, तुम्हा आम्हाला जाती जातीत पेटून दिलेला आहे. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे, कारण आपण जर जातीत लढलो आणि भांडलो तरच यांना कुठेतरी यांचा सर्वांचा स्वार्थ साधता येईल. मॅडम, मी राजकीय लोकांवर याच्यामुळे बोलतोय, आजच्या परिस्थितीला मराठवाड्यात एकही नेता नाही. मी तुमची माफी पण मागतो, पण परिस्थिती जी खरी आहे तीच मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. आज मराठवाड्यामध्ये एकही नेता नाही जो म्हणतोय की मी मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यासाठी लढतोय. प्रत्येक जण सांगतोय मी माझ्या मतदारसंघासाठी लढतोय, मी माझ्या तालुक्यासाठी लढतोय, मी माझ्या जिल्ह्यासाठी लढतोय, मी माझा जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी लढतोय, पंचायत समिती होण्यासाठी लढतोय. परंतु आज मराठवाड्यातल्या सर्वसामान्य घरातल्या पोराच्या हाताला काम नाही. मराठवाड्यात प्रत्येक ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी MIDC व्हायला पाहिजे. एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला संभाजीनगर पुण्याला गेल्यानंतर 15-20 हजार रुपये पगाराने कंपनीत काम करावं लागतंय, त्याच्यावर त्या पोराचा उदरनिर्वाह होत नाही. आणि त्या कारणामुळे आज प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 20, 25, 30 असे तरुण आहेत ज्यांचे लग्न बाकी आहेत. आणि त्यांचे लग्न याच्यामुळे होत नाही, ते व्यसनाकडे चालले, त्यांच्या हाताला व्यवसाय नाही. आपण जर पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाकडे 2 एकर जमीन आहे, पण त्याच्या दारात ना आजच्या परिस्थितीला 10-5 गाई, 2-4 म्हशी आणि त्याच्याकडे गाडी, घोडी, बंगला सगळं आहे. कारण ते परिपूर्ण राजकीय लोकांना वेळ देण्यापेक्षा त्यांच्या व्यवसायाला वेळ देते. आणि तिथल्या पुढाऱ्यांना पण मानलं पाहिजे. आज मराठवाड्याचे दुर्दैव आहे, मराठवाड्यातले पुढारी एकतर जात आहे नागपूरकडे, नाही तर जात आहे बारामतीकडे, मुजरा करायला काम करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी मराठवाड्यातील सर्व पुढाऱ्यांना एकच सांगेल, बाबांनो, आपण आपल्या मराठवाड्यासाठी आणि सर्वसामान्यांसाठी झटलं पाहिजे. आज आम्ही काल छत्रपती शिवाजी महाराजांची 101 शिवस्मारकाची रॅली काढली. एकही आमदार त्या रस्त्याने त्या रॅलीला सामील झाला नाही. आणि जेव्हा निवडणुकीला उभा राहतात तेव्हा प्रत्येक पक्ष सांगतो मी छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारा माणूस आहे. मग काल जेव्हा छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आणि सर्व महापुरुषांच्या विचाराचा रथ पूर्ण मराठवाडा फिरत होता, त्यावेळेस यांना काय लाज वाटत होती का यायला? तुम्ही सर्वजण या गोष्टी बघितल्या पाहिजे. म्हणजे फक्त राजकारण आलं त्यावेळेस तुमच्या दाराला येणार आहे. मित्रांनो, आजही मी एक ठामपणे सांगतो, मी गेल्या 1.5 महिना झाला, संधी नाही, मी कळंब तालुक्यातील तांदळवाडी या गावात UM बॅन करा म्हणून उपोषणाला बसलो होतो. त्या UM बॅन करण्याच्या उपोषणासाठी त्याच्या मागे माझा कुठलाही राजकीय स्वार्थ नाही, कारण माझ्या कुटुंबात कोणीही नेता नाहीये. मला 2010-11 पर्यंत राहायला घर नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे. मी जेव्हा 2011 नंतर व्यवसाय केला, व्यवसायावरून आज मी इथपर्यंत आलेलो. आणि दादा, मला जे काही तुम्ही सांगताय की मी माझ्याकडे असलेल्या संपत्तीचा, तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी माहूरच्या रेणुका माताचा पहिला भक्त आहे. आणि रेणुका माता आणि छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद असल्यामुळे हे कार्य तुमच्या काही सहकार्यातून, सर्वसामान्यांच्या आणि माझ्या काही सहकार्यातून होतोय. आणि महाराष्ट्रात कुठलाही नेता, कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही सामाजिक माणूस असा राहिला नाही आज जो म्हणतोय की आपण सर्वजण महापुरुषांच्या शिवरायांच्या विचारावर स्वराज्यासाठी लढूया. परंतु आपण सर्वसामान्य माणसांना ह्या काल जे मला मराठवाड्याने प्रेम दिलं याच्यावर मला एक गोष्ट जाणवली, बाकी ज्यांच्या दुकानदाऱ्या चालू आहेत त्यांना गरज नसेल, परंतु शिवरायांची गरज तुम्हाला आणि आम्हाला आहे. त्यामुळं आपण असा शिवरायांचा विचार पुढे घेऊन जाऊ. जेव्हा जेव्हा आपण कुठला सामाजिक विषय हातात घेऊ, मी राणी सावरगावच्या सर्व लोकांना एवढीच विनंती करत, जसं तुम्ही शिवस्मारकाचं काम शपथ घेऊन पूर्ण केलं 1 वर्षात, तशीच आपण सर्वजण एक शपथ घेऊया की या मराठवाड्यातील प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. आपल्या प्रत्येक घरातल्या माणसाला, कुठल्याही माता भगिनीला 1,500 रुपये द्यायची गरज नाहीये.
तुम्हाला काय मिळालं पाहिजे, मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, ते मिळत नाही. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलला मोफत मिळालं पाहिजे, तेही मिळत नाही. आपल्याला काय दिलं जातंय, राशन मोफत. 50 वर्ष झाले आपल्याला एकच सांगितलं जातं, तुम्हाला राशन मोफत आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही बदल झाला नाही. आपण त्याही वेळेस अन्न वस्त्र निवारा ह्या विषयावर लढत होतो आणि आपल्या वेळेचे त्यावेळेचे देश आज जगातल्या 5G, 6G, 8G या तंत्रज्ञानावर जाऊन पूर्ण जगावर राज्य करून पाहत आहे. आणि आपल्या देशातले राजकीय नेते म्हणतात आम्ही महासत्ता होणार आहेत. आपण महासत्ता बेसत्ता काही होणार नाही, आपण गुलामगिरीकडे जातोय. त्या सगळ्या गोष्टीला सर्वसामान्यांनी जागरूक राहून जो माणूस आपल्या कामावर येतोय, आत्ताच आदरणीय ताई म्हटल्या, साहेब जे मागतात त्यांना द्यायला तयार आहे, नाही मागणाऱ्याला द्यायला तयार आहे. मी ताई तुम्हाला एवढंच सांगत, जर साहेबांनी या स्मारकासाठी निधी अवेलेबल करून दिला तर ह्या गावाच्या आणि माझ्या आणि साहेबाच्या आम्ही आयुष्यभर रूट मानू आणि त्यांचे आभार व्यक्त करू. आज तुम्हा सर्वांना, मला आज 5 दिवस झाले मी झोपलेलो नाही. मी तुमच्या सर्वांची माफी मागतो, परंतु तुम्ही इथून पुढे जो कर्तव्य करीन आणि जातीवादाला थारा देणार नाही, त्याच माणसाच्या पाठीमागे उभा राहा. एवढं बोलून थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद साहेब. आपल्या कार्याला आमच्या सर्व गावकऱ्यांचा सलाम. आपलं कार्य अतिशय मोलाचं कार्य आहे. पूर्ण महाराष्ट्राने आपल्या कार्याची दखल घेतलेली आहे. अशाच प्रकारचं कार्य आपल्या हातून घडो आणि तुळजाभवानी आपल्या पाठीमागे 100% राहील, यामध्ये कोणतीही शंका नाही. आता हा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता म्हणजे घेण्यात येत आहे आणि वरील स्टेजवरील पाहुणे मंडळींना मी आभार व्यक्त करून सर्वांना विनंती करतो की आपण शहराचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आपल्याला विनंती आहे, बाळराजे साहेबांचा सत्कार हे सर्व आमचे तरुण करत आहेत. त्यानंतर सर्व पाहुणे मंडळी स्टेजच्या खाली कार्यक्रम पाहण्यासाठी बसतील आणि शाहिरांना विनंती आहे त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.